सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। लोकांचे आयुर्मान 100 वर्षावरून 60 वर्षावर आलंय, त्याला सकस आहार, स्वच्छ पाणी आदी गोष्टींचा अभाव कारणीभूत आहे। त्यामुळे नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या तर त्यांचं आयुर्मान वाढेल, अन्यथा हे आयुर्मान दिवसेंदिवस घटत जाईल, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आज बुधवार इथं केले। बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीत आणि हस्ते विविध कार्यक्रम पार पडले। यानंतर झालेल्या व्याख्यानात बोलताना भास्करराव पेरे पाटील यांनी पाटोदा ग्रामपंचायतीच्या वतीनं नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली। वर्षाला केवळ 5,000 रुपये घेऊन अनेक सुविधा दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितले। अंघोळीसाठी गरम पाणी, जुन्या भांड्यासाठी वेगळे पाणी, पिण्यासाठी वेगळे असे 4 प्रकारचे पाणी लोकांना दिले जाते। हे पाणी 3ऱ्या मजल्यापर्यंत नळाद्वारे पोहोचते, त्यासाठी कोणत्याही पद्धतीनं इलेक्ट्रिक मोटार वगैरे वापरण्याची गरज नाही। गेली 20 वर्ष पाटोदा गावात 1 मिनिटही नळाचं पाणी बंद नाही। मीटरची सक्ती हे त्या पाठीमागचं कारण आहे, त्यामुळे लागेल तेवढ्याच पाण्याचा वापर केला जातो। ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लास्टिक खरेदी केली जाते, त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न नाही। नागरिकांना मोफत धान्य दळप, भरड तेल काढून देणे अशा असंख्य सुविधा केवळ वार्षिक 5,000 रुपये कर घेऊन पुरवल्या जातात। त्यामुळे नागरिकांचा फायदा होतो आणि ग्रामपंचायतही फायद्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता, त्यावरूनच ग्रामीण भागाच्या विकासाचे महत्त्व लक्षात येते। लहान गावांपेक्षा मोठ्या गावात विकास कामं करणं सोयीचं होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी बुधगावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रमभाऊ पाटील, मिराज पंचायत समिती माजी सभापती विक्रमभाऊ पाटील, शिवसेना नेते बजरंग पाटील यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अन्य मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।